हॅलो, कसे आहात सगळेजण. दरवर्षी आपण 15 जूनला 12वीचं अकॅडमिक सुरू करतो. दुर्दैवाने ह्यावर्षी कोविड-19मुळे आपण फिजिकली भेटू शकत नाही. तरीसुद्धा मागे आपण चर्चा केल्याप्रमाणे 15 जूनपासूनच ऑनलाईन पद्धतीने का होईना आपलं अकॅडमिक सुरू करू असं ठरवलं होतं आणि त्यानुसारच आपण आजपासून आपलं 12वीला नेमकं काय असणार आहे, तुम्ही नेमकं काय काय शिकणार आहात, तुमची बोर्डाची परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे त्याविषयी चर्चा करूयात. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हा असा एकमेव विषय आहे की ज्यामध्ये 11वीला आपण इंजिनिअरिंग गटातले 3 विषय आणि 12वीला आणखी दुसरे 3 विषय असे एकूण इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित 6 विषयांचा अभ्यास करतो. त्यामुळे होतं काय, जेव्हा तुम्ही 12वी पास होऊन पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायला जाता तर पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिकचा जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी तुमचा 11वी-12वीला इकडे आपल्या HSC व्होकेशनलमध्ये झालेला असतो. सोबतच जर तुम्हाला वाटलं की मला BSc करायचं आहे, BSc इलेक्ट्रॉनिक्स किंवा BCS किंवा BCA किंवा बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन या सगळ्यांचे सिलेबस आणि आपल्या 11वी-12वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या स्ट्रीमचा सिलेबस हा कुठं ना कुठं बऱ्यापैकी मॅच होतो. त्यामुळे 12वी HSVC इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमाशी कोपअप व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि म्हणूनच हा त्याचा एक ॲडिशनल बेनिफिट आपल्याला मिळत असतो. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हा जो विषय आहे याला बाकीचे जसे आपले स्ट्रीम्स असतात त्या स्ट्रीमप्रमाणेच 3 विषय हे कंपल्सरी असतात. त्यातला पहिला कंपल्सरी विषय इंग्लिश, जो आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी असतो तोच इंग्लिश तुमच्यासाठी असतं. सेकंड सब्जेक्ट इज युअर सेकंड लँग्वेज. यू कॅन चूज सेकंड लँग्वेज, मराठी, हिंदी, संस्कृत, even you can choose Urdu. And third subject is common to all streams in HSC vocational courses is General Foundation course. Right now we are only discussing about electronics technology. There are 3 subjects as you have studied in 11th standard. In 11th standard, see the screen. We'll go through the screen here. See, in 11th standard, we studied basic electricity, basic electronics, and digital electronics. In 12th standard, we have to study 3 subjects. First one is applied and industrial electronics. Second one is modern instrument and communication system. And third one is computer hardware and networking. You may note down these titles of our subject. First one is, again I am repeating, applied and industrial electronics. Second one is modern instrument and communication system. And third one is computer hardware and networking. Marking scheme: theory 80 marks per subject. You have to take theory paper and solve that theory paper for 80 marks. Practical is also of 80 marks. And 40 marks are given in practical session. These 40 marks are divided as 10 marks for term work, 10 marks for project. You have to construct one project, submit it to the lab. 10 marks to the industrial visit. We organize industrial visit in our nearby area and give you some awareness about industries. And third one is the on-job training. Last year, you have gone for the on-job training in the month of March.
ऑन जॉब ट्रेनिंग, इंडस्ट्रियल व्हिजिट, प्रोजेक्ट वर्क अँड टर्म वर्क. All these activities carries 10 marks each. These 40 marks, practical 80 marks, 120 plus theory 80 marks. Total curricula for one subject is of 200 marks. In board, these 200 marks is get divided by 2, and in your mark memo you get marks for out of 100 marks. Okay, I think यू आर गेटिंग माय पॉईंट. लक्षात घ्या, आपल्याला 12वीला 6 विषय आहेत. पर्यावरण हा एक ॲडिशनल विषय आहे, त्याविषयी आपण नंतर बोलू. 6 विषयामधले पहिले 3 विषय इंग्लिश, सेकंड लँग्वेज आणि जनरल फाउंडेशन कोर्स हे कंपल्सरी विषय आहेत. सेकंड लँग्वेज तुम्ही निवडू शकतात, हिंदी, मराठी, संस्कृत किंवा उर्दू. ज्याला जी लँग्वेज पाहिजे तो निवडू शकतो. आणि जनरल फाउंडेशन कोर्ससुद्धा तुम्ही मराठी मीडियममध्ये किंवा इंग्लिश मीडियममध्ये देऊ शकतात. जर तुम्ही उर्दू मीडियम चूज केलं असेल आणि जनरल फाउंडेशनचा पेपर जर तुम्हाला बोर्डात लिहायचा असेल तर तुम्ही उर्दू मीडियममध्ये लिहू शकतात, परंतु तुमचा पेपर जो असतो तो इंग्लिश मीडियममध्ये जो असतो हे लक्षात घ्या. आपले इलेक्ट्रॉनिकचे जे 3 विषय असतात त्यातला पहिला विषय आहे अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. दुसरा विषय आहे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम. तिसरा विषय आहे कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग. याच्यामध्ये थिअरीचा पेपर असतो 80 मार्कांचा, प्रॅक्टिकलचा पेपर असतो 80 मार्कांचा आणि 40 मार्क्स हे तुमचे प्रॅक्टिकल सेक्शनमध्ये टर्मवर्क, प्रोजेक्ट वर्क, इंडस्ट्रियल व्हिजिट आणि ऑन जॉब ट्रेनिंग यांना दिले जातात. प्रोजेक्ट म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये एक प्रोजेक्ट दिला जातो. प्रत्येक विषयाचा प्रोजेक्ट तुम्हाला बनवून तो लॅबमध्ये सबमिट करायचा असतो, त्याचा रिपोर्ट बनवायचा असतो. ऑन जॉब ट्रेनिंगसाठी तुम्हाला 11वीला तुमच्या सेकंड टर्मच्या एक्झाम झाल्या किंवा फर्स्ट टर्मच्या एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंगला नेलं जातं. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायला लागतं. आणि टर्मवर्कमध्ये प्रॅक्टिकलचं जे वर्क तुम्ही करता त्याचं एक टर्मवर्क 10 मार्कांसाठी असतं. इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये नेलं जातं आणि त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेव्हा भेट देतात त्याचा एक रिपोर्ट तुम्ही तयार करतात. त्या रिपोर्टला 10 मार्क्स दिले जातात. अशा पद्धतीने 40 मार्क्स हे तुमच्या ॲक्टिव्हिटीजला असतात, 80 मार्क्स प्रॅक्टिकलला असतात, 80 मार्क्स थेअरीला असतात. टोटल एका सब्जेक्टसाठी तुमच्या लक्षात आलं असेल की 200 मार्क्स होतात, पण बोर्डच्या मार्क मेमोवरती 100पैकी मार्क्स असतात. मग बोर्ड काय करतं, हे जे 200 मार्क्स त्यांच्याकडे आपण पाठवतो डिवाइड बाय 2 केले जातात, म्हणजे 100पैकी मार्क्स तुमच्या मार्क मेमोवरती असतात. मला वाटतं तुम्हाला ह्या मार्किंग स्कीमबद्दल लक्षात आलं असेल. आता आपण थोडं पुढे जाऊया. आपला 12वीचा जो हा इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा कोर्स आहे यामध्ये आपण का शिकतोय लक्षात घ्या. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस कोर्सेस? द फर्स्ट अँड इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह इज to gain knowledge of working and operating principle of electronic circuit and equipment. हे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात, इक्विपमेंट्स असतात, याचं नॉलेज तुम्हाला मिळावं म्हणून आपण शिकतोय. लक्षात घ्या, सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. आज तुम्ही घरी बसलेला आहात आणि मी माझ्या घरी बसून तुमच्याशी संवाद साधू शकतो आहे. इट इज जस्ट बिकॉज ऑफ दिस मॉडर्न टेक्नॉलॉजी. याचं अवेअरनेस तुम्हाला या ठिकाणी होतं. तुमच्यामध्ये एक स्किल निर्माण होतं. यू गेन द स्किल फॉर फॉल्ट ॲनालिसिस अँड डायग्नोसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट, रिपेअर अँड रिप्लेसमेंट ऑफ फॉल्टी पार्ट्स. तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमधील दोष कोणता आहे तो शोधू शकतात. तो जो दोष असेल तो तुम्ही दूर करू शकतात. तुमच्यामध्ये आणखी स्किल निर्माण होतं की तुम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किट असेंबल करू शकतात. यू गेन द स्किल ऑन असेंबली, टेस्टिंग, रिपेअर, मेंटेनन्स अँड इन्स्टॉलेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये एक प्रकारचं कौशल्य निर्माण होतं की तुम्ही एखादी डायग्रॅम पाहू शकता. त्या डायग्रॅमचं कन्स्ट्रक्शन कसं झालं असेल, त्याचं वर्किंग कसं असेल ते तुम्हाला समजू शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टोटल कोर्समध्ये जे कोर्स आपण सांगितले
आपल्या महाराष्ट्रामध्ये 20 वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये HSC व्होकेशनल कोर्सेस राबवले जातात. याचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की तुम्ही एक स्किल्ड टेक्नॉलॉजी आणि स्किल दोघं असलेले विद्यार्थी असाल आणि तुमच्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची क्षमता निर्माण होते. तुमच्यामध्ये एंटरप्रिनरशिप ॲक्टिव्हिटीज करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठीच आपण जनरल फाउंडेशन नावाचा कोर्स यात इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू याची अवेअरनेस तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून हा कोर्स 11वीला आपण थोडंसं लाईटली घेतलं. आता मात्र 12वीला आपल्याला सगळ्या गोष्टी हे जे मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगितलेले आहेत, वी हॅव टू कंपाईल ऑल दीज ऑब्जेक्टिव्ज, वी हॅव टू ट्राय टू ऑब्टेन दीज ऑल स्किल. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्या कोर्सनंतर आपल्याला नेमकं भेटलं काय. 12वीनंतर तुम्ही काय करू शकतात. येस, आय एम स्टार्टिंग टुडे युअर करिक्युला, बट आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स व्हॉट यू विल गेट, तुम्हाला काय मिळू शकतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्निशियन म्हणून काम करू शकतात. यासाठीच आपल्याला 12वीला एक विषय आहे कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग. त्याला जोडूनच 11वीला एक विषय होता, आठवत असेल तुम्हाला, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. मित्रांनो, तुम्ही हे 11वीचा तो विषय आणि 12वीचा हा विषय जर व्यवस्थित केला तर तुम्ही कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्निशियन म्हणून काम करू शकतात. इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही काम करू शकतात. तुम्ही इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन म्हणून काम करू शकतात. इलेक्ट्रॉनिकचे जे कंझ्युमर प्रॉडक्ट, तुम्ही मोबाईल असेल, टी व्ही असतील किंवा दुसरे जे कंझ्युमर प्रॉडक्ट्स आपण पाहतो त्या कंझ्युमर प्रॉडक्ट्सचं सेल्स अँड सर्व्हिस तुम्ही करू शकतात. तुम्ही ऑडिओ, व्हिडिओ, टी व्ही टेक्निशियन म्हणून काम करू शकतात. अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जर थोडंसं तुम्ही कॉम्प्युटर हार्डवेअर आणि थोडंसं लँग्वेजेस शिकलात तर तुम्ही रोबोटिक्समध्ये काम करू शकतात. आज आपण पाहतो की कोविड सेंटर जे आहे तिथं माणसं गेले की त्यांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता रोबोटचा वापर होतो आहे. आपल्या एका विद्यार्थ्याने रोबोट तयार केलेला आहे. 5,000 रुपयामध्ये तो सगळ्या वस्तूंना सॅनिटाईज कसं करतात त्याने ते दाखवलेलं आहे. अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे तुमच्यामध्ये हा एक आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो की आपण यानंतर स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, तुमचा सहभाग ह्या कोर्समध्ये असणं आवश्यक आहे. टीचर म्हणून आम्ही शिकवतो, प्रॅक्टिकल घेतो, सगळं काही सांगतो, बट अनलेस यू ट्राईड होल हार्टली, तुम्ही जोपर्यंत 100% याच्यात टाकत नाहीत, अगदी तुमच्या मनापासून ह्या ट्रेनिंगचा फायदा घेत नाही, तोपर्यंत आपल्याला पाहिजे ते आउटपुट मिळणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी पहिल्याच दिवशी आव्हान करतो की हे काही 12वी किंवा 12वी आर्ट्स किंवा कॉमर्स किंवा सायन्ससारखं आपण पास व्हायचं, सर्टिफिकेट घ्यायचं, बाहेर जायचं असं नाही. आपल्याला पुढे काहीतरी करायचं आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने त्याला द्यावं लागेल. तुम्ही जसं इनपुट द्याल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी नेहमी सांगतो की जसं तुम्ही इनपुट द्याल तसं तुम्हाला आउटपुट मिळतं. तुम्ही चांगल्या पद्धतीने हा कोर्स करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला चांगला आउटपुट मिळेल. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडंसं पॉझिटिव्हली जाऊयात. काही पोरांच्या डोक्यात येत असेल की सर आम्हाला पुढचं एज्युकेशन कसं घेता येईल. तर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचे विद्यार्थी जिथं जिथं जातात, BA, BCom, BSc या सगळ्या ठिकाणी तुम्हाला जाता येतं. तुम्हाला असं वाटलं की नाही सर मला प्रोफेशनल काहीतरी करायचं आहे, तर प्रोफेशनल कोर्समध्ये तुम्ही बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्सेस आहेत, पॉलिटेक्निक आहे किंवा हॉटेल मॅनेजमेंटसारखे काही कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसला जाऊ शकतात. आणखी तुम्हाला वाटलं की नाही सर मला की वेगळ्या फील्डमध्ये काही काम करायचं आहे, तर तुम्ही BCS, BCA, BSc कॉम्प्युटर यासारखे काही कोर्सेस करू शकतात. हे शिकत असताना तुम्ही स्वतःच्या पायावरती उभंही राहू शकतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी जे सॉफ्टवेअर वापरतो त्यामध्ये फक्त 15 मिनिटाचंच आपण रेकॉर्डिंग करू शकतो. म्हणून आता मी इथं थांबतो आणि पुन्हा लगेच दुसरा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येतो, ज्यामध्ये आपण आपल्या सिलेबसविषयी चर्चा करणार आहोत. देन वेट फ्यू मिनिट्स, विल स्टार्ट अवर करिक्युलम.
थँक्यू.